12 महिने ताण भागवणारी विहीर, 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद असलेली विहिरीमध्ये तुम्ही कधी राजवाडा पाहिला आहे का? नाही ना. पण अशी एक शिवकालीन विहीर साताऱ्याजवळ असलेल्या लिंब गावामध्ये आहे. या विहिरीचे बांधकाम 1641 ते 1645 या कालावधीमध्ये झालं असल्याचे सांगण्यात येते. या विहिरीला 12 मोटरची विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे. नेमकं काय आहे या विहिरीत पाहण्यासारखं? तिला 12 मोटरची विहीर का म्हणतात? त्या विहिरीवर असणारं सिंहासन नेमकं कुणाचं आहे? ही विहीर कशी बांधली, कोणी बांधली, याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत लिंब गावातील ग्रामस्थ यांच्याकडून. नमस्कार, मी अजित शिंदे, तुमचं लिंब गावामध्ये सहर्ष स्वागत आणि मोस्ट वेलकम. 12 मोठीच्या विहिरीवरती आपण काही 4 शब्द ऐकणार आहोत आणि माहिती त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर 12 मोठीची ही लिंब गावामध्ये शहरी वस्तीवरती आहे, एक मळा आहे आणि त्याच वस्तीवरती ही 12 मोठीची विहीर आपल्याला आता पाठीमागं पाहायला मिळते. तर आपण उतरताना ज्यावेळेस सुरुवात करतो, उतरताना 9 पायऱ्या उतरल्यानंतर समोर एक शिलालेख दिसतो. त्याच्यावरती त्या शिलालेखावरती विहीर कधी बांधण्यात आली याची तारीख आहे, कधी काम संपलं याची तारीख आहे आणि कुणी बांधली याचीही त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. एकंदरीत 28 पायऱ्या उतरल्यानंतर विहिरीच्या पहिल्या टप्प्यात पोहोचणार आहोत. त्याला उपविहीर असं म्हटलं जातं. जसं की पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती, आड आणि विहीर, त्या पद्धतीचा हा आडाचा भाग आहे. आता त्याच्या पुढच्या बाजूला गेल्यानंतर मुख्य विहिरीचा भाग आहे. परंतु आडाच्या विषयी जर माहिती जाणून घेतली तर आडाच्या बाजूला आहे त्या एकंदरीत 6 मोठ आहेत. 6 पैकी चालायच्या फक्त 3च. आता पूर्वीच्या 2च चालायच्या, पश्चिमेची 1च चालायची. याची उंची 35 फूट खोल आहे. उत्तरेच्या बाजूला उत्तरेच्या बाजूला जर बघितलं तर डोक्यावरती आपल्याला 2 शिल्प दिसतात. त्याला व्याल म्हटलं जातं. ते जसे की रायगडावरचे प्रवेशद्वारावरती असे शिल्प आहेत, त्याला व्याल म्हटलं जातं. वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन, एकत्रितपणा. शरीर असतं ते सिंहाचं, चेहरा असतो तो वाघाचा. शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं. ते साहित्यात मानलं जातं. आता आपण मुख्य विहिरीची जाणून घेऊया माहिती. मुख्य विहिरीची उंची आहे वरपासून तळापर्यंत 110 फूट. या मुख्य विहिरीला आहेत त्या 9 मोठा आहेत. उपविहिरीला होत्या त्या आडाच्या बाजूला होत्या त्या 6 मोठा होत्या. 9 6 मिळून झाल्या 15 आणि ह्यातल्या चालायच्या 12. तर इकडच्या 9 आणि तिकडच्या 3, 9 3 12, त्यामुळे तिला 12 मोठीची विहीर असं म्हटलं गेलं. विहिरीचा आकार जो आहे तो संपूर्ण अष्टकोनी आकार आहे. विहिरीला काही महत्त्वाचे शिल्प आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आता तिसऱ्या टप्प्यामध्ये विहिरीच्या. आता या भुयारी मार्गातून आपण वरती गेल्यानंतर दोन्ही बाजूला, एक पूर्वेला एक पश्चिमेला भुयारी मार्ग आहेत. भुयारी मार्गाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वरच्या बाजूला इथं खलबतखाना म्हणजे शाहू महाराजांची जे मीटिंग व्हायच्या या ठिकाणी मीटिंग आहे. या ठिकाणीच काही शिल्प आहेत. घोडेस्वार आहेत, हत्तीस्वार आहेत, हे मोर आहेत, राधाकृष्ण, राम लक्ष्मण सीता असेही गॅलरीमध्ये त्या ठिकाणी शिल्प आहेत. त्यांनी त्या काळामध्ये जे महत्त्वाचे शिल्प, घोडेस्वार, हत्तीस्वार आणि मोराच्या शिल्पाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे त्या काळामध्ये. तर आपण इथून खलबतखाना सोडून बाहेर पडल्यानंतर विहिरीच्या मुख्य भागाकडे आलो. मुख्य भागाकडे म्हणजे वरच्या बाजूला टॉप लेवलला आलो. टॉप लेवलवर उभं राहिल्यानंतर लगेच लक्षात येतं आपल्याला पूर्वेला 3 मोठा, पश्चिमेला 3 मोठा आणि दक्षिणेला 3 मोठा, 3 त्रिक 9 मोठा आहेत. आणि ह्या 9 मोठा पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की 3 थारोळे आहेत. एका खड्ड्याला एक थारोळं म्हटलं जातं. हे एक थारोळं म्हणजे एक मोठा, अशा पद्धतीचे 9 थारोळे आहेत. आणि 9 दिशेने ह्या 3 थारोळ्यांना 3 दिशा आहेत. त्या 3 दिशेने ते पाणी ओसंडून त्या मोठेच्या साह्याने पाणी काढलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. आत्ता मोटर वापरल्या जातात. पूर्वीच्या काळामध्ये मोठेच्या साह्याने पाणी काढलं जायचं. म्हणजे चमड्याची मोठ असायची, कातड्याची, त्याला पखाल असं म्हटलं जातं. त्या साह्यानं, बैलाच्या साह्यानं ते पाणी काढलं बाहेर जायचं. आता इथली ही माहिती संपल्यानंतर ह्या चौकोनी म्हणजे अष्टकोनी भागाला 8 भिंती आहेत. त्या 8 भिंतीला एकाडेक भिंतीवरती 4 वाघ आहे. त्याला शरभ असं म्हटलं जातं. हा शरभ अतिशय रागीट प्राणी असतो आणि महत्त्वाचं काही सांकेतिक खूण ठेवायचे असेल तर त्या प्राण्याचा वापर केला जातो. हा प्राणी 3 अवतारात दिसतो. एक गरुड, एक नृसिंह आणि एक व्याघ्र. म्हणजे व्याघ्र ज्यावेळेस 2 पावलं मागं जातो, 4 पावलाची त्याची झेप असते. नृसिंह हा क्रोधित आहे म्हणजे विष्णू अवतार. आणि गरुड झेप ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं हे गरुड झेप. आता मुख्य विहीर सोडून आपण सिंहासनाकडे वळलो तर सिंहासन हे आहे शाहू महाराजांचं सिंहासन आहे. शाहू महाराज ज्यावेळेस खलबत्त्यासाठी इथे यायचे त्यावेळेस स्थानिक लोकांशी, मजुरांशी संवाद साधण्यासाठी या सिंहासनाचा वापर केला जायचा. महाराष्ट्रामध्ये अशी सिंहासनं 3 ठिकाणी आहेत. रायगडला आहे, पन्हाळगडावरती आहे आणि हे छत्रपती शाहू महाराजांचं सिंहासन या ठिकाणी आहे. सिंहासनाच्या पुढच्या बाजूला एक चौथर आहे. त्याला सदरेवरती हा कधी कानावर शब्द पडला असेल अशा पद्धतीनं ते सदर म्हणजे दरबार म्हटलं जातं. आणि स्थानिकांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं. आणि शाहू महाराजांचं कोणतंही काम किंवा त्यांचं महत्त्वाचं बोलणं करायचं असेल तर त्याची चर्चा जी व्हायची ती शाहू महाराजांची त्या ठिकाणी व्हायची. त्याच्यानंतर ही विहीर सध्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची पर्सनल प्रॉपर्टी, ही अजून गव्हर्नमेंट अंडरस्टँडमध्ये नाही, ही खाजगी मालमत्ता आहे. आत्ता ही सध्या त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये, छत्रपतींच्या काळामध्ये ही आमराईसाठी या पाण्याचा वापर केला जात होता. संपूर्ण याची 400 एकर आमराई ती भिजवली जात होती. सध्या आत्ता ही या जागेवरती शेती झालेली आहे आणि त्या शेतीसाठी या पाण्याचा वापर केला. या विहिरीवरील सिंहासन छत्रपती शाहू महाराज यांच्या असल्याचे देखील सांगितलं गेलं आहे. या विहिरीत गुप्त महालात खलबत्ते चालत असत.
तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकाऱ्यांशी संवाद साधत आहेत असं देखील ग्रामस्थांनी सांगितलं आहे. राज्यभरातून नव्हे तर देशभरातून पर्यटक बारामोटाचे शिवकालीन विहीर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.